19 फेब्रुवारीच्या आधी तुम्ही अशा प्रकारचे इमेज आहेत ते कसे बनवू शकता चला तुम्हाला सांगतो। आणि हे बनवणं सुद्धा एकदम सोपं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यात तुमचा जो काही चेहरा असेल म्हणजे फेस आहे तो सुद्धा सेम राहणार आहे। बरेचसे जणांना प्रॉब्लेम काय होता की ते कोणताही इमेज बनवायला गेलं तर त्यांचा चेहरा आहे तो मॅच होत नव्हता। तर याच्यावर मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये आणणार आहे। कशा प्रकारे तुम्हाला कोणत्या सेटिंग्स करायच्या आहेत, कशा प्रकारे तुमचा जी की चेहरा मॅच होत नसेल तर कोणतं सेटिंग तुम्हाला जी की आहे ते करावं लागणार आहे। सगळ्या काय गोष्टी आहेत ते मी डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले तर। आणि जर तुम्ही शिवभक्त प्रेमी असाल तर कमेंट्स मध्ये जय शिवराय कमेंट्स करा, अजिबात विसरू नका। आणि अशा प्रकारचे तुम्ही जे की तुम्ही बाहेर जाऊन फोटोशूट जर करत असाल 1000-2000 रुपये जर करत असाल तर आता देण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अशा प्रकारचे इमेज आहेत ते बनवू शकता। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळी काय जी की प्रोसेस असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे तो 100% येणार आहे। म्हणजे की तुम्ही इमेज बनवायला गेल्यानंतर तुमचा फेस आहे तो मॅच होणार नाही। दुसरी गोष्ट आहे तुमचा इमेज सुद्धा तो जनरेट होऊ शकत नाही। याच्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। आणि जे काही मी प्रॉम्प्ट्स यूज करणार आहे हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला एकदम फ्री देणार आहे, पण हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला कुठे भेटू शकतात हे लास्टला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुमच्या मोबाईलमध्ये असेल गुगल जेमिनी ॲप, नसेल तर प्ले स्टोअर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा त्यांची वेबसाईट सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे। ओके, तुम्ही कुठूनही जाऊन इमेज बनवू शकता। सगळ्यात पहिले तर गुगल जेमिनी ॲप मी ओपन करून घेतो। सगळ्यात पहिले तर व्हिडिओ कंप्लीट पहा, कारण की आता गुगल जेमिनी ॲप आपण ओपन तर केलेली आहे, पण यातून इमेज बनतोय का ते आपण एकदा नक्की ट्राय करू। आता बघू शकता इथे क्रिएट इमेजवर आपण क्लिक केलं आहे। ओके, इथून जी की इमेज म्हणजे बनाना इमेजचा तुम्हाला ऑप्शन दिसतो, किंवा तुम्ही इथून जी की आहे डायरेक्ट प्लस बटनवर क्लिक करू शकता। जसं की आता प्लस बटनवर मी क्लिक केलं आणि येथे तुम्हाला 1 2 3 4 ऑप्शन्स बघायला भेटतात। पहिला आहे तो कॅमेरा, दुसरा गॅलरी, फाईल्स आणि ड्राईव्ह। तर आपल्याला घ्यायचा गॅलरीत जायचा आणि इमेज असेल तो ॲड करून घ्यायचा आहे। जसं की माझ्याकडे एक इमेज असेल, रँडमली माझा इमेज असेल तो मी इथून सिलेक्ट करून घेतो। तुमच्याकडे जो कोणता इमेज असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा। जसं की आता रँडमली माझ्याकडे माझा स्वतःचा एखादा इमेज असेल तर तुम्ही ॲड करून घेतो। जसं की आता बघू शकता, आणि महत्त्वाची गोष्ट बघू शकता हा इमेज मी ॲड केलेला आहे, पण यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा फेस आहे तो जी की आहे नीट पाहिजे। म्हणजे जसं की त्यात एखादा तुम्ही असा पद्धती इमेज जर ॲड केला ज्यात तुमचा फेस आहे तो नीट दिसत नाही तर तो ॲड करायचा नाही। सेल्फी फोटो असेल तर एकदम बेस्ट, किंवा तुम्ही सेल्फीसुद्धा इथे घेऊ शकता, पण त्यात चेहरा आहे तो स्पष्ट दिसणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर काय करायचं, अस्क जेमिनीला इथे काय करायचं आहे, जो मी तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे तो कॉपी करून फक्त पेस्ट करायचा। ओके, आता हा तुम्ही प्रॉम्प्ट पेस्ट केला आणि त्यानंतर जर समजा तुम्ही सेंड केला, आता बघू शकता सेंड केलं तर तुमचा इमेज आहे तो जनरेट होत नाही ह्या प्रॉम्प्टमुळे। बघू शकता आता काय होते, बघू शकता तुम्ही थोडंसं लोडिंग घेते अशा प्रकारे। ओके, तर आता काय होते की जसं की बघू शकता, आता बघू शकता ॲनालिस्ट बघू शकता आता काय केलं आहे की अशा प्रकारे तुम्हाला तो प्रॉम्प्ट लिहून दिला आहे, पण आता काय करायचं, जो मी प्रॉम्प्ट दिला आहे तो तुम्हाला टाईप करायचा आणि सेंड करायचा, त्यानंतर ह्या प्रॉम्प्टला कॉपी करून घ्यायचा। ओके, हा महत्त्वाचा प्रॉम्प्ट आहे। ओके, हा प्रॉम्प्ट आहे तो आपण इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे। ओके, कॉपी केल्यानंतर हा जो की प्रॉम्प्ट टाकला आहे याच्यावर तुम्हाला अशा प्रकारे प्रेस करायचा आहे। प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे पेन्सिलचा आयकॉन खाली बघायला भेटेल, किंवा वर कुठेही तुम्हाला अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर बघू एडिटचा याच्यावर क्लिक करून फक्त हा जो की प्रॉम्प्ट आहे हा तुम्ही सिलेक्ट ऑल करून घ्यायचा। इथून बघू अशा प्रकारे ह्याला रिमूव्ह करायचा आणि हा जी की नवीन आत्ता तुम्हाला जनरेट करून दिला आहे ह्याला इथून ॲड करायचा आणि लास्टला लिहायचा आहे इथून बघू शकता इमेज जनरेट। ओके, आणि सेंड करायचा। ओके, आता सेंड केल्यानंतर तुमचा इमेज आहे तो इथे जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे। ही अशी प्रोसेस आहे, कारण की हा प्रॉम्प्ट तुम्ही डायरेक्ट आहे ते यूज करू शकत नाही। जर डायरेक्ट यूज करायला गेला तर तुम्हाला तो अशा पद्धतीने नवीन प्रॉम्प्ट आहे तो लिहून देणार आहे। आणि लास्टला महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही हा इमेज जनरेटचा हा जर शब्द लिहिला नाही तर तुमचा इमेज आहे तो जनरेट होत नाही। जसं की आता ऑलरेडी बघू शकता आता काय झालं आहे, आपला फेस आहे तो सेम टू सेम आलेला आहे, पण इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा इमेज आहे तो आलाच नाही। हाच प्रॉब्लेम मेन झाला आहे। तर येथे तुम्ही एक गोष्ट काय करू शकता, 2 फोटोज ॲड करू शकता, एक छत्रपती शिवाजी महाराजांना तुमचा जी की ॲड करून खाली प्रॉम्प्ट लिहू शकता। आता हा फोटो आहे तो परफेक्ट बघू शकता एकदम जबरदस्त अशा लुकमध्ये फोटो तर आलेला आहे। आता काय करायचं, मला जी की असेल फक्त तुमच्या मोबाईलमध्ये चॅट जीपीटी असेल ते ओपन करून घ्यायचं, कारण की चॅट जीपीटी आहे हेच ॲप तुम्हाला एकदम जबरदस्त इमेज आहे ते बनवून देऊ शकतं। त्यानंतर ओपन केल्यानंतर प्लसवर फक्त क्लिक करा, फोटोमध्ये जावा, त्यानंतर तुमचा जो की सेल्फी फोटो असेल तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे इमेज बनवू शकता। जसं की आता मी ॲड केला आणि हा प्रॉम्प्ट आहे तो इथे टाईप केला आणि लास्टला फक्त इथे मी लिहितो इमेज जनरेट। ओके, आणि इथून नो फेस चेंज लास्टला लिहायचा, नो फेस चेंज। ओके, अशा प्रकारे इथले इमेज जनरेट आणि नो फेस चेंज अशा प्रकारे थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे। ओके, त्यानंतर काय करायचं, आज ह्याला मी सेंड करतो। ओके, सेंड केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुमचं इंटरनेट जितकं फास्ट असेल तितक्या लवकर तुमचा इमेज आहे तो बनणार आहे। जसं की आता बघू शकता आपण सेंड केला आहे तर आता आपला इथे इमेज आहे तो बनायला तयार झालेला आहे। आणि हा जो की इमेज तयार होणार आहे
जसं की आता ह्यात आणि ह्यात रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितले गुगल जेमिनीवर आणि ह्याच्यात दोन्हीच फरक काय आहे ते बघू शकता. याची जी की क्वालिटी आहे ही जी क्वालिटीसुद्धा बेस्ट आहे असं मी म्हणत नाही, क्वालिटीसुद्धा बघू शकता. माझा चेहरासुद्धा सेम आला आहे, पण इमेज जी की आहे हा वेगळा घेतला आहे बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहराच नाही आहे. ओके, पण आता इथे बघू शकता जो इमेज जनरेट होईल तो तुम्ही आता बघू शकता. जसं की थोडासा व्हिडिओ मी स्किप करतो कारण की इथे इमेज जनरेट व्हायला थोडासा वेळ घेतो. बघू शकता आता आपला इमेज आहे तो जनरेट ऑलरेडी झालेलाच आहे, स्किप करा व्हिडिओ लागलाच नाही. तर आता बघू शकता अशा प्रकारे तुमचा इमेज आहे प्रॉपर जनरेट होणार आहे बघू शकता अशा प्रकारे. आणि दुसरा एक तुम्हाला मी इमेज आहे तो पण दाखवतो, जसं की ऑलरेडी मी जनरेट केलेला आहे बघू शकता. इथे तुम्हाला दिसत असेल इथे ऑलरेडी एक मी जनरेट करायला टाकलेला आहे. हा सुद्धा इमेज बघू शकता एकदम खतरनाक अशा पद्धतीतून हा सुद्धा इमेज आहे तो जनरेट झालेला आहे. म्हणजे की येथे बघू शकता ह्यांचा फेस आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस किती फरक आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फेस नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरिजिनल फेस दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे इमेज आहेत ते जनरेट करू शकता. आणि यात मी पार्ट 2 सुद्धा घेऊन येणार आहे महिलांची सुद्धा. तुम्ही ते बघू शकता, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो गॅलरीतून. अशा प्रकारे इमेज आहेत ते बनवू शकता. ह्यात सुद्धा सेम टू सेम फेस राहत आहे, पण हे फोटो एकदम खतरनाक बनलेले आहेत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघायला भेटणार. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून टेलिग्रामला जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला प्रॉम्प्ट आहे ते भेटून जातील. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.